तर दुसरीकडे सिद्धिविनायक मंदिर दान चोरी प्रकरणी ऑडिटचेही आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 5 वर्षात या दानातून आलेल्या पैशांचं दागिन्यांचं ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंनी या ऑडिटचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना अहवाल सादर करण्याचेही आदेश आहेत। तर काल मंदिर न्यासाचे अध्यक्ष सरवणकरांनी शिंदेंची भेट घेतली होती। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दानचोरी झाल्याचे आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिट करण्याचे आदेश दिलेत। मंदिरात गेल्या 5 वर्षात प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसंच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष ऑडिट होणार आहे। या ऑडिट नंतर अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले। तर रविवारी राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिरात दानचोरी झाल्याचे आरोप केले होते। सिद्धिविनायक मंदिरामध्ये 18 कोटींची दानचोरी झाल्याचा आरोप मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी केला होता। त्या संदर्भात मंदिरातील विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं पत्र राज ठाकरेंनी वाचूनही दाखवलं होतं। 18 कोटी रुपये दरवर्षाचे सिद्धिविनायक मंदिराबद्दल चोरी होते। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटत आहेत। प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत त्यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रक्कम ही लंपास होत होती। त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। राजसाहेब हे त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो। मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू। हे सर्व आरोप मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी फेटाळले होते। दरम्यान काल सदा सरवणकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी तातडीनं ऑडिट करण्याचे आदेश दिले। तर गेल्या 5 वर्षांमध्ये मंदिरात आलेल्या देणग्यांची नोंद, आर्थिक व्यवहार, दागिन्यांचा हिशोब आणि त्यांच्या व्यवस्थापनाची सखोल तपासणी ऑडिटद्वारे केली जाणार आहे। तर या लेखा परीक्षणाचा अहवाल आल्यानंतर संबंधित बाबींवर पुढील निर्णय घेतला जाणार आहे। हिशोबात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे।